पुढे देव करीत असे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय त्या अभंगातून आपली स्थिती स्पष्ट करतायत. ज्या अवस्थेमध्ये, ज्या स्थितीमध्ये वर्तमान जीवन आपण जगतो आहे, त्या स्थितीचं स्वरूप तुकोबारांनी या अभंगामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि हे स्पष्ट करत असताना भगवंताविषयीची भक्तवत्सलता आणि साधकाने या भक्ती मार्गाचं कशा प्रकारे क्रमण करावं, कशी भक्ती करावी, त्याच्याकरता दिशा, असा हा बहुरंगी अर्थ प्रतिपादन करणारा अभंग आहे. तसं वरून वरून पाहिलं तर तुकोबारांनी आपल्या स्थितीचं मीमांसा या अभंगामध्ये केलेले असं स्पष्ट दिसतंय. तुकोबाराय या अभंगामध्ये ज्या स्थितीचं वर्णन केले ते तुकोबारांची स्थिती अशी आहे. तुकोबारांनी वेगवेगळ्या स्थितीतून वाटचाल केलेली आहे. तुकोबारांच्या जीवनाकडे पाहिलं तर अनेक स्थितीतून तुकोबारांना जाताना दिसत आहेत. एक पहिली प्रापंचिक स्थिती आहे. खेळत आया पोरा बाळपणी 80 वर्ष गेली. 12 वर्षापर्यंत अगदी बालपण सुंदर प्रकारे तुकोबारांचं व्यतीत झालेलं आहे. त्यानंतर संसाराची जबाबदारी अंगावर पडली आणि तिथून 18-19 वर्षापर्यंत संसाराच्या स्थितीमध्ये तुकोबाराय आहे. तिथून पुढची स्थिती संसाराच्या दोन्ही बाजू पाहिल्या, अनुकूल स्थिती आणि प्रतिकूल स्थिती, मानाची स्थिती आणि अपमानाची स्थिती, धनाची स्थिती आणि निर्धनाची स्थिती, अशा दोन्ही बाजू संसारातल्या अनुभवलेल्या आहेत. आणि नंतर साधक अवस्थेत तुकोबारांनी प्रवेश केलेला आहे. साधक अवस्था शब्दाचा अर्थ आहे विवेक अंतःकरणामध्ये जागा झाल्यानंतरची जी अवस्था असते तिला साधक अवस्था म्हणतात. आणि त्या विवेकाला वैराग्याचं सहकार्य लागतं. नुसता विवेक परमार्थामध्ये कुचकाम्या आवश्यक आहे विवेक, पण मग विवेकाला जर वैराग्याची जोड नसेल तर तो विवेक त्या संसारातली माणसाला आनंद देत नाही, परमार्थ काय होत नाही. वैराग्य रहित विवेक असणाऱ्याची स्थिती अशी असते की त्याला संसारात आनंद मिळत नाही आणि परमार्थ त्याच्याकडून होत नाही, असं मधल्या ते त्रिशंकू अवस्थेमध्ये असतं. तर अशी साधकाची स्थिती आहे. तुकोबारांना वैराग्य प्राप्त झालेलं आहे. आणि मग या साधकाच्या स्थितीमध्ये साधना करत असताना नंतर एक अलौकिक अशा प्रकारे स्थिती प्राप्त झाली. सिद्ध अवस्था नाही आणि साधकाची प्राथमिक अवस्था नाही. साधकाची अवस्था पुढे गेलेली आणि सिद्धाची अवस्था थोडीशी राहिलेली, अशा मधल्या अवस्थेतला हा अभंग आहे. म्हणजे भक्ती करणाऱ्या साधकाने भक्ती करत असताना त्याची स्थिती कशी असावी याचं प्रकाशन करणारा हा अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात निश्चिंत जीवन होतं तुकोबाराय. निश्चिंत म्हणजे निष्क्रिय नाही बरं का. बऱ्याच वेळेला निष्क्रिय माणसाला लोक निश्चिंत म्हणतात. निश्चिंतता वेगळी आणि निष्क्रियता वेगळी. काही माणसं निश्चिंतही असतात, निष्क्रियही असतात. काही माणसं सचिंत असतात आणि सक्रिय असतात. पण मधले दोन वर्गाचे काही निश्चिंत असतात, सक्रिय असतात, आणि काही निष्क्रिय असतात पण सचिंत असतात. हे 4 प्रकार आहे. आपण कशात बसतो त्याने पाहिजे. एक वर्ग असा आहे
का तो निश्चिंतही आहे आणि निष्क्रियही आहे. निश्चिंतही आहे आणि निष्क्रिय आहे. त्याच्यातही दोन प्रकार करता येतील आपल्याला. सहज अवस्था प्राप्त झालेली आहे, पूर्ण अवस्था प्राप्त झालेली आहे. मी मागे उदाहरण दिलं होतं, एखाद्याने अभ्यास केला, चांगल्या प्रकारची नोकरी त्याला लागलेली आहे, नोकरीचा कालावधी पूर्ण झालेला आहे, अगदी भरपूर काय आली, पेन्शन मिळते आणि आता घरी मस्त राहिलेला आहे. त्याचं जीवन कसं आहे? लौकिक दृष्टीनं निश्चिंत हे आहे आणि निष्क्रिय आहे. काही करायची गरज नाही, होतही नाही आहे. आणि पेन्शन भरपूर असल्यामुळं निश्चिंत आहे. वरून वरून लई खोल नाही जायचं. पेन्शनर माणसाला निश्चिंत असतात असं म्हणायचं काही कारण नाही. पण वरून सामान्य दृष्टीनं काय तसे काय सर्वसामान्य ज्याला काहीच मिळत नाही त्याला जशी पोटाची चिंता असते ती चिंता किमान त्यांना राहत नाही. असं निश्चिंत आणि निष्क्रिय आहे. आणि एखादा आळशी आहे आणि मूर्ख आहे. आळशी अधिक मूर्ख, नुसता आळशी नाही, पुन्हा तो काय पाहिजे? मूर्खही पाहिजे, ज्याला काही पुढचं घेणं देणं नाही. असा दीर्घसूत्री आहे आणि आळशी आहे. तोही मनुष्य कसा असतो? काही काळजी करत नाही, काही काळजी करत नाही. असा पडलेला असला ज्या घरात पडलाय ते पेटलं तरी काळजी नाही करत. जरा दिसतंय लोक म्हणतो उठ ना, तो म्हणतो पलीकडलेला अजून कुठं अलीकडला. हा काय आहे? मूर्ख आहे. मूर्ख, आळशी नाही, मूर्ख आहे. त्यामुळे निश्चिंत आहे आणि आळशी आहे म्हणून निष्क्रिय आहे. हे दोन प्रकार आहे त्याच्यामध्ये. दुसरा वर्ग आहे तो सक्रिय आणि सचिंत आहे. केवढी माणसं हा वर्ग जास्त आहे. केवढा प्रयत्न करतात, केवढा कटाटूट करतात, चिंता असते. पोराचं कसं होईल, पोराच्या पोराचं कसं होईल, त्याच्या पोराचं कसं होईल, त्यांनी काय करायचं, अमकं करायचं, तमकं करायचं, म्हणजे चिंता. अख्ख्या जगाची काय वाहतात? चिंता. आणि मग त्या चिंता पूर्ती करता मग सक्रिय असतात, प्रयत्नही भरपूर करतात. निश्चिंत, निष्क्रिय, सचिंत, सक्रिय. पण आणखीन एक वर्ग असा आहे का तो सचिंत आहे पण निष्क्रिय आहे. मग हा निव्वळ आळशी, मूर्ख नाही, आळशी. त्याला काळजी असते, चिंता असते. हा ना, करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे म्हणतो, लोन आडवा होतो. काहीतरी करायला पाहिजे असं म्हणतो आणि पुन्हा काय होतं? आडवा होतो. म्हणजे हा सचिंत आहे पण काय आहे? निष्क्रिय आहे. आणि चौथा वर्ग असा आहे सक्रिय आहे पण निश्चिंत आहे. सक्रिय आहे पण काय आहे? निश्चिंत अशा प्रकारचं आहे. लहान मुल असतं, निष्क्रिय आहे का? नाही, सक्रिय आहे पण काय आहे? निश्चिंत अशा प्रकारचं आहे. एखाद्या सरकारी नोकरी करणारी माणसं निष्क्रिय असतं. आता अलीकडे झाली निष्क्रिय. नाहीतर पूर्वी असं होतं, मला स्वामी काय गुरु भक्ती, पितृवचन, सेवापती, हे चरण तुकोबारांनी जे लिहिलं त्या काळामध्ये आपल्या स्वामी करता कधीही जीव द्यायला तयार असत. आपल्या मालका करता काय पूर्वीचे आपण इतिहास वगैरे वाचते, दुसऱ्याकडे स्वारी करायला निघाले, काही काही ठिकाणी नदी नाही तर खंडक आडवा असायचा, पूल नाहीये आणि पलीकडे जायचं, दनादन माणसं स्वतःला लाकडासारखे आडवे टाकून घ्यायचे आणि त्याच्यावरून दुसरं सैन्य जायचं. म्हणजे आपण गेलो तरी चालेल. मालका करता मरण्यामध्ये स्वतःला भाग्यवान समजणारा जो वर्ग होता त्या काळामध्ये माणसं जी नोकरी चिंता काहीच संबंध नाही. जे केलं ते काय सांगितलं ते करत राहायचं, सक्रिय पण निश्चिंत, बाकीची चिंता करायची गरज नाही. तुकाराम महाराज या चौथ्या वर्गातल्या व्यक्तीमध्ये या अभंगात दिसत आहे. तुकोबाराय सेवक झालेले होते, दास झालेले होते. कोणाचे दास होते तुकोबाराय? मी दास दयाचा, दया
साड नाही सुख दुःखात हे राहीत आणि ज्याचे दास तो हा त्याचा पंढरी वास. म्हणजे पंढरीमध्ये वास म्हणजे घाण नाही, राहतो. वसती म्हणजे राहणे शब्दाचा असं जो पंढरपुरात राहतोय अर्थात पांडुरंगाचे तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात त्यामुळे कुळदैवत पांडुरंग. पांडुरंगाचे आम्ही दास आहोत, पांडुरंगाचे आम्ही दास झालो आणि मालकाचे दास झाल्यामुळं मग निश्चिंत. आता आपणही तसे माळा घातलेले आहेतच. माळ आहे तुमच्याकडे? दास आपण म्हणून घेतो, दास झालेले नाही. म्हणून घ्यायला काय महत्व आहे? ज्याचा मालकावरच विश्वास नाही तो दास कसं काय? म्हणजे देवाच्या नावाची माळ घालायची, देवाच्या नावाचा फट्टा ओढायचा, देवाचं नाव घ्यायचं सगळं, पण त्या देवावरच काय नाही विश्वास नाही. पण नाही आता काय करणार आपण तरी, कुठून आणता? सोंग करून थोडं चालतं विश्वासाचं. चाललं तरी सोंग किती वेळ चालत असतं, नाटक किती असतं, तेवढ्या पुरतं असतं. रात्री तेवढ्या तास 2 तासाचं, नंतर काय उपयोग आहे त्याचा? सोंग फार टिकत नसतं ना. म्हणजे ते गंगापूरला आम्ही गावात राहत होतो, गावात आश्रम होता, पोलीस स्टेशन जवळ होतं. सकाळी असं 7-7:30 हिवाळ्याचे दिवस होते, 8-8:30ची वेळ. उन्हाळा लागले ते पोलीस लोक पेपर वाचित बसलेले. इतकं तो आलो पोहोचत असं ते काय तुम्हाला काय अक्कल आहे? समजू साहेब आले ना, साहेब आले म्हटलं होते सगळे चटपटले. म्हणजे तिथले PSI साहेब सगळे काय झाले, घाबरले. लगेच खुर्च्या बाजूला गेले, पेपर फेकून दिले, लगेच व्यवस्थित लाईट. सगळे हे झाल्यानंतर मग घेऊन आता एवढा बरोबर होतो. आता पहिल्यांदा ते घाबरले, पण नंतर हा घाबरला. कारण सोंग किती वेळ असतं, विश्वासाचं सोंग नाही करता येत. नाही काय करा आपण. तर तुकोबाराय असे सक्रिय खूप होते. 1 सेकंद ही आयुष्यातला भगवत चिंतना वाचून तुकोबारायांचा जात नव्हता, एवढे सक्रिय होते. आपलं कसं झालेलं आहे की कुत्र्यासारखं जर इकडे नाही धरत, कधी इकडे पळतो आपण, कधी तिकडे पळतो, कधी इकडे पळतो, कधी तिकडे पळतो, कधी इकडची चिंता कर, कधी तिकडची चिंता कर, करत कोणतंच नाही. तुकाराम महाराज सक्रिय खूप होते. काही लोकांचा आरोप आहे की संतांनी समाज हा काय बनवला, आळशी बनवला, दैववादी बनवला. त्यांचं तरी काय चूक आहे? कारण ते आमच्याकडे पाहतात, ते आपल्याकडे पाहतात ना. कारण आपला काय जास्त जो जातो तो वळकटीवर आडव्यातच. 24 तासातला जास्त काल यांचा कशात जातो, वळकटीवर जातो. त्याच्यामुळे मग त्यांना वाटतं की बा हे कशामुळे झालं असं. साधू संतांनी बरं, साधू संतांनी तर हा आमचा पुरुष अपराध आहे, आमचा अपराध आहे. संतांनी मला संतांनी अति सक्रिय बनवला समाज. फक्त तो मोकार जो धावत होता, आडरस्त्याने जो धावत होता, तर तो आडरस्त्याने न धावता त्याने योग्य रस्त्याने धावावं असं मार्गदर्शन संतांनी केलेलं. आडराने भरले जग. बाप केवढे सुसाट पळतायत महाराज माणसं, केवढे सुसाट. दिवस पुरत नाही, रात्र पुरत नाही, लाख पुराणा गेले, कोटी पुराणा गेले, अमकं होईना गेलं, तम केवढं धावतात माणसं संसारामध्ये, किती पळतायत माणसं. पण मग मोकार पळायला लागले. परिणाम कशी ज्याच्याकरता पळतात ते आहे का, मिळालंय का, त्यांना मिळतंय का, कोणाला मिळालं का आजपर्यंत? मग नुसतेच पळण्यात काय अर्थ आहे? नुसते सक्रियतेमध्ये काय उपयोग आहे? ज्याच्याकरता पळायचं ते ज्या बाजूने ज्या दिशेनं पळाल्यानंतर मिळालं पाहिजे त्या दिशेनं पळलं तर बरं. नुसतंच पळणं काय कामाचं, काय उपयोग आहे? चोर चोर चोर. रात्री कधी असं होतं, एखाद्या ठिकाणी चोर आले, ते हाणामार झाले, ते बोंबललं की मग बाकीचे चोर चोर म्हणून आरडले की पळते माणसं, नुसतंच पळते. हातात काही नाही, डोक्यावरही काही घातलेलं नसतं, झोपलेला तसाच पळतो. आणि मग काय 50-50 लोक असेल, नुसतं 1-2 गुंडे तिकडून फेडले की फिरले मागे.
नुसत्या मोकार पाण्याला काय काम आहे, काय उपयोग, त्याचा काय फायदा आहे. संतांनी अतिसक्रिय समाज बनवला, ज्याला संतांचं रदगत कळालेलं आहे, समजलंय संतांच्या वाङ्मयाचं. त्यातून आपल्याला हे दिसतं की अतिसक्रिय बनवलेला आहे. फक्त तो परमार्थामध्ये सक्रिय व्हावा म्हणजे तो वास्तव सुखापर्यंत जाईल, हा मात्र भाव आहे. दैववाद परमार्थात नाही संतांनी वापरला. दैववाद कुठं वापरलेला आहे? तो व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये वापरलेला आहे. ज्याला परमार्थ करायचा त्याने प्रपंच दैवावर सोडून द्यावा, हा त्याचा काय भाव आहे. तेव्हा तुकोबऱ्यांचा स्वतःचा आयुष्यात एक क्षणही तोपर्यंत सिद्ध होत नव्हतं, तोपर्यंत एक क्षणही असं जात नव्हता की तुकोबऱ्याने भगवंताचं चिंतन केलं नाही. पण मग हे चिंतन म्हणजे क्रिया करत होते पण चिंता करत नव्हते. आपलं कसं आहे? तसंच आहे, थोडं उलट आहे. आपली चिंता जास्त असते आणि क्रिया कमी असते. चिंता जास्त आहे आणि कर्म कमी आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही निवांत झालो आणि विठोबाच्या चरणी देहभाव ठेवून निवांत राहिलो. आणि आता भगवंताची भक्त भाविक असणारे आम्हा भाविकांची जाती एकविधची श्रीपती, आम्ही नामाचे धारक, भगवंतावर भगवत विषयक विश्वास ज्यांच्या ज्यांच्या अंतःकरणात आहे अशा प्रकारचे वैष्णव आम्ही, वारकरी आम्ही, अभक्त आम्ही. निश्चिंत निश्चिंत हो, चिंता अजिबात नाही. निवांत शब्दाचा अर्थ निश्चिंत. निवांत शरीर नाही, निवांत मन. मन स्थिर आहे आमचं. शरीर भरपूर धावतंय, मन स्थिर आहे. आणि मन कशामुळे स्थिर आहे? त्याला अस्थिर करणारी चिंता काय झालेली आहे? निघून गेली. माणसाला चिंता सतत अस्थिर करत राहत. काही काम नाही म्हणून जरी बसला असला तरी गप बसत नाही, कारण आतली चिंता काय करत असते, त्याला मनाला सारखं फिरवित असते. चिंता करते खूप. आता येता म्हणून पाणीच नाही येऊन गेलं, वरून पाणी एक मोटरीचं येते फक्त सध्या, म्हणजे रोज पाणी कमी होते. पण असं वाटतं बघा या 1 महिन्यात सप्त्यात लोक आंघोळ कुठं करतील, काही नाही. पण डोक्यामध्ये ती चिंता येतेच. कसं काय आता कसं लोकांचं कसं काय होणार, काही गरज नाही आहे, कारण आपल्या हातात काही नाही बी ते. पण चिंता, तुकाराम महाराज म्हणतात असलीच आम्ही काहीच करत नाही, आम्ही आपलं निवांत राहायचं. आणि चिंता नसल्यामुळं जे साधन आहे ते साधन खूप अगदी सुसाट रीतीनं करता येतं. तुम्ही नामस्मरण करत असा, गीतेचा अध्याय म्हणत असा, हरिपाठ जरी म्हणायला लागले आणि डोक्यात कसली जरी चिंता आली तर तो हरिपाठ नेमकं कुणीकडून कुणीकडे सटाकला. लहानपणीच पाठ होतं, मोठ्या माणसाला पाठ का होत नाही? वास्तविक मोठ्या माणसाला अर्थ समजतो, लहान पोरांना अर्थ समजत नाही. मोठ्यापणे अर्थ समजतो, अर्थज्ञानाची त्याची शक्ती वाढते, पण त्याच्याकडून पाठ होत नाही. त्याचं कारणच आहे, हा पाठ करत असताना त्याचं चित्तच स्थिर नसतं, मनच जागेवर नसतं. कारण चिंता जरी प्रगट नसली तरी अप्रगट सुप्त अवस्थेमध्ये ती असतेच, प्रत्येक सतत चंचला. तर तो बाबा म्हणतात आम्हाला आम्ही निवांत झालो. निवांत, निवांत शब्दाचा अर्थ असा आहे की पूर्वी असे गोडे तेलाचे दिवे लावलेले असायचे, तुपाचे दिवे लावायचे. आणि मग ज्या ठिकाणी हवा नाही अशा ठिकाणी जर तो दिवा लावलेला असेल, त्याच्यात तेल तूप भरपूर असेल, वास असेल आणि तो पेटलेला दिवा असेल, असं सारखं तेवत राहतो. उत्कृष्ट अशा प्रकारचा हा दृष्टांत आहे महाराज. जितकं सूक्ष्म चिंतन करावं तितकं लक्ष दिलं. निवात दीपवत चित्तम समाधी अभिधीयते. समाधीचं वर्णन करत असताना म्हटलेलं आहे निवांत दीप. यथा भगवंतांनी म्हटलेलं सगळ्यात यथा दीपो निवात असतो नेंगते, यथा दीप निवात असता दीप निवात असता.
हवा रहित जागेवर ठेवलेला दिवा जसा न इंगते तो काय होत नाही, हालत नाही सारखं. तरी दिव्याचं कसं असतं, ते तेल आतून येत असतं ते वातीच्या द्वारा, आणि ते अग्नीला लागलं की त्याचं अग्नीत रूपांतर होतं आणि ते असं वरवर होऊन संपून जातं, पुन्हा खालून येतं, पुन्हा संपतं, पुन्हा खालून येतं, पुन्हा संपतं. पण ते सारखी त्याची प्रक्रिया चालू असल्यामुळं आपल्याला ते अग्नी असा प्रवाह हे लक्षात येत नाही. महाराज चित्त मन हे असं प्रवाही असतं. चिंतन समाधीमध्ये सुद्धा वृत्तीची अनुवृत्ती चालू असते, पण ती अखंड धारा चालू असल्यामुळं ती प्रवाही आहे हे लक्षात नाहीये. प्रवाही आहे असं लक्षात येत नाही आणि मग ते सारखं ते होत राहतं. तसं आमच्या मनामध्ये चालू असलेलं भगवंताचं चिंतन हे सारखं ते होत आहे निवांत. कारण त्याला हलवणारं जे वार आहे ते सगळं काय झालेलं आहे, आमच्या जीवनातलं संपलेलं आहे, बंद झालेलं आहे. त्याला हलवणारी मुख्य चिंता आहे. मग चिंतेतूनच भीती आहे, चिंतेतूनच क्रोध आहे, चिंतेतूनच काम आहे, चिंतेतूनच लोभ आहे. हे सगळे विकार हे महाराजांना एखादा एक सांगडच आहे. हे असे एक नाही, जरी एखादा दिसला ना, बाकीचे दिसत नसले तरी ते असतातच आजूबाजूला कुठंतरी. अडवणारे सगळे माणसं रोडवर नाही उभं राहत. सगळे रोडवर उभं राहिलं तर गाडीवर गाडी उभं करणार नाही, लांबून पाहिलं की तसंच मागे घेऊन जाईल. उभा एखादा असतो आणि गाडी उभी राहिली मग बाकीचे पळत येतात. तसे हे विकार एखादाच पुढं डोकं काढतो, बाकीचे असतात पण सुप्त असतात. नाही हो म्हटले की फक्त इच्छा होती, आपल्याला तसं काही म्हणत नव्हतं, काय असं म्हणत नव्हतं, सगळं राहतं म्हणत नव्हतं. जिथं इच्छा आहे तिथं क्रोध आहे, जिथं इच्छा आहे तिथं लोभ आहे, जिथं इच्छा आहे तिथं अहंकार आहे, जिथं इच्छा आहे तिथं द्वेष आहे. सगळं आहे, सगळं आहे, एक आहे तिथं सगळं आहे, फक्त एक पुढं जात राहतं. तर ह्या वृत्तीला अस्थिर बनवणारे जे वार आहे ते वार आमच्या जीवनातलं संपलेलं आहे. कसं काय संपलं, कसं शक्य आहे का महाराज? जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत, असं थोडंसं लौकिक दृष्टीने विचार केला तर शरीर आहे तोपर्यंत माणूस निवांत नसतोच. कधी म्हणायचं राहत काही नाही हो निवांत आहे, मग चक्र कोण मारायला लागला? कसं काय निवांत? शरीर आहे तोपर्यंत निवांत कसं काय? परत काही काम नाही, जेव्हा कामाची गरज नाही, आमच्या म्हाताऱ्यानं भरपूर कमवून ठेवलेलं आहे, काही मिळवायची आवश्यकता नाही, आम्हालाही काही जास्त हाव नाही आहे, मग निवांत. निवांत नाही, काही काम नाही केलं का शुगर वाढते, काही ना काम नाही केलं का त्याचा बीपी वाढतो, मग पळ सकाळी. निवांत काय चालू? शरीर आहे तोपर्यंत निवांत कोणीही असू शकतच नाही. आणि मग तुकाराम महाराज निवांत कसे? त्यांचं कारण काय झालं? परत त्यांनी काय केलं, या शरीराचाही सगळा भार दिला देवाच्या डोक्यावर टाकून. देहभाव आम्ही राहिलो ठेवून. तुकोबाराय म्हणतात चिंता देहाविषयीचीच असते ना, देह आणि देह संबंधी. मनाला अस्थिर बनवणारं कोण आहे? शरीर आणि शरीर संबंधी घटक असतात. मग ते प्रतिकूल येतं म्हणून म्हणा, किंवा अनुकूल मिळत नाही म्हणून म्हणा, अस्थिरतेची कारणं वेगवेगळे असतील, पण मुख्य घटक आहे देहभाव. देहभाव. तर हा देहभाव तुकोबाराय म्हणतात आम्ही विठोबाच्या चरणी ठेवून दिला, देवाच्या पायावर अशा प्रकारचं ठेवून. हे बोलणं किती सरळ वाटतं. देहभाव आम्ही राहिलो ठेवून निवांत चरणी विठोबाचा. आता त्यांना आपण गरज आलं सोडून इथं चातुर्मासाला काय खरंच देहभाव देवाच्या चरणावर ठेवलेला आहे का? ही स्थिती प्रत्यक्षामध्ये उतरणं, अंगावर बांधणं, केवढा आणि कसला विश्वास लागत असेल. इथं काय लागत? देवाच्या चरणावर ठेवायचं म्हणजे असं थोडीच आहे की तिथं जाऊन बसायचं किंवा तिथं फाशी घ्यायची, नाही तर तिथं काय काहीच नाहीये. देहभाव जो आपण आपल्या डोक्यावर घेतलेला आहे आणि मग त्याच्याकरता सारखा पळत राहतो,
तो काढला आणि देवाच्या डोक्यावर टाकलेला आहे. हे त्या आशेचं वर्णन करत असताना एका सुभाषितकाराने खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. पहा, आशा ही मनुष्या नाम काचित आश्चर्य शृंखला. आशा ही मनुष्याणाम काचित आश्चर्य शृंखला ययाबद्धा प्रधावन्ति मुक्ताः तिष्ठन्ति मूकवत. सुभाषितकार म्हणतात की आशा ही नावाची एक विचित्र बेडी आहे. शृंखला म्हणजे बेडी. गुन्हेगाराला, चोराला पोलीस काय करतात? बेड्या घालतात. कशाकरता बेड्या घालतात? तर तो पळून जाऊ नये म्हणून. त्याला कोर्टात घेऊन त्याचा गुन्हा साबित होईपर्यंत तो तिथून पळू नये म्हणून काय घातल्या जातात? बेड्या घातल्या जातात. तर आशा ही बेडी आहे, बेडी. पण ती आश्चर्यकारक असे की त्या बेड्या घातल्यावर पळता येत नाही. आणि ही बेडी ज्याच्या पायात आहे, जितकी मोठी तितका वेग. जेवढी मोठी आशा तेवढा जास्त वेग. थोडी आशा असली तर गावातच पळत राहतो. त्याला शंभराने मिळवायचं, त्याला लय बाहेर लय लांब नाही पळावं लागत. मग तो आपला गावातल्या गावात मग हे शेतात जाईल, ते शेतात जाईल, शेकड्याने मिळवायचं. हजाराने मिळवणाऱ्याला मग नुसत्या गावात नाही मिळत एवढे हजाराने, मग त्याला लांब लांब. आणि मग 10,000च्या पुढे मिळवायचं असलं आउट ऑफ जिल्हा. कारण लोक लगेच विचारते ना कुठून आले. त्याच्यामुळे मग जवळचे कार्यक्रम नाही परवडत. आपल्याकडे असं नाही म्हणते. आणि अगदी लाखाने कोटीने ज्याला मिळवायचं मग त्याला देशात बी पळून नाही चालत. मग त्याला विदेशात पळावं लागतं. विदेशात त्याच्याही पेक्षा मोठी ज्याच्या पायात बेडी घातलेली आहे ते मंगळावर जाऊन शोध करतात, तिथं जाऊन मस्ती करता येते का मग. त्याच्या पायात बेडी केवढी आहे त्याच्यावरून त्याची धाव किती आहे. हे आश्चर्य आहे का नाही. इकडे असे मोठी बेडी घातली का मग त्याला पाय उचलता येत नाही. लौकिकातली बेडी जेवढी मोठी असेल तेवढी त्याची धाव काय होऊन जाते? कमी होऊन जाते. आणि ही आशेची बेडी अशी विचित्र आहे की ती घातली का धावत, जेवढी मोठी तेवढा जास्त अशा प्रकारचा पळतो मनुष्य. तर तुकोबाराय म्हणतात की ही जी बेडी आहे हे सगळं आम्ही काय केलं? देवाच्या पायावर टाकून. आणि त्यामुळं आम्ही आता काही गरज नाही राहिली. देहाविषयीची काळजी करायची गरज नाही, देह संबंधीची काही काळजी करायची गरज नाही. कारण हा सगळा भार आम्ही कुठं टाकलाय? देवावर टाकला. आणि आम्हाला माहिती आहे की तुका म्हणे तया भार घातलिया उपेक्षिना दया सिंधू माझा. माझा दया सिंधू तया भार घातलिया उपेक्षिना. याच्यावर तुकोबाराय म्हणतात आमचा काय आहे? हे काय प्रमाण आपल्याला पाठ नाही असं थोडी आहे. तुका म्हणे तया भार घातली. किती कसाले लावलेले त्याच्यावर, किती काही कीर्तन केलेले आहे महाराज. तुका म्हणे घालू तयावरी भार भाऊ हा संसार देवा बाई. काय खरं तर हे आपलं करणं ना असं वाटायला लागलं की काही चेष्टा करतोय आपण का भरती करतोय हेच कळत नाही. काहीच अर्थ नाही महाराज. संतांनी जशा प्रकारची स्थिती अंगी वाढवून ती सेवा करायला सांगितलेली आहे तशा प्रकारची होतच नाही. आपल्या तिकडं लक्ष बी नाही म्हणा. तिकडं लक्ष तरी कुठे? जी स्पर्धा आहे ती संतांनी जशी सांगितली, संतांनी जशी केली तशी करण्यात आमची स्पर्धा कुठे असते? आमची स्पर्धा इकडे आहे. तेव्हा तुकोबाराय म्हणतात की आम्ही निवांत झालो.
मग जर जाऊ दे बाकी तिचं काय नको, तुम्हाला तर कळतंय ना, आता तुम्ही तर गाछाचं वाचता सांगताय ना. तुम्ही झाले का निवांत, असा कदाचित प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग का नाही निवांत होत महाराज? सगळ्यात अशा प्रकारचं मुख्य आपण कमी पडतो विश्वासाच्या बाबतीत. विश्वासाच्या बाबतीमध्ये कमी पडतो. हागे आलो कोणी म्हणे बुडते, ते नाही किती तया बळ चढे. एखाद्याचा पाय घसरला नाही, बुडाल्याबरोबर आरडला, तो पडलो, अरे आलो नाही, नुसता एवढा म्हटला तर मग काय करते, पाणी घाबरच पाणी, त्याला पोहता येत नाही, त्याच्यात तो काय झालेला आहे, पडलेला आहे. पण जर एखादा म्हणला की मी आलो आणि त्याच्यावर याचा विश्वास असला, तो नाही घाबरत, पाणी तोंडात गेलं तरीही काय होत नाही, घाबरत नाही. रात्रीची वेळ आहे, अमावस्येचा दिवस आहे, आभाळ आलेले, लाईट गेलेली आहे, पाणीतून रस्ता आहे. आता पाणी कमी झाले म्हणून पंतप्रधान खेड्यात आले, त्याच्यामुळे पाणी जरा कमी झालं. पहिला आता त्याचं खोल इकडून अशा कुपाटी लावलेल्या, आणि पुन्हा मध्ये ओढा आहे, आणि मग ते रिकाम्या माणसाला काही काम नाही राहत. मग तरी असे बसले ना, ते ऐकायला लय मस्त वाटत. तिथं आढळ आहे, मग ती बाजूवर बसते, हिरवळ कपात, आता हिरवं काय लहान पोरग तिच्या जवळ आहे, आमकं तमकं ऐकायला बोलतं, चांगलं वाटतं मला. ते जर संध्याकाळी असलं का मग तो लग्नीला बी पाहिजे. असं ऐकलेलं जावंच लागत आहे. तू घाबर, आता काय करायचं, आता काय करायचं म्हणून मला लय भीती वाटते. तुला काय अडचण आहे, मी आहे ना. मग तुम्ही तो काम चल, अरे झालं 2 मिनिटात, तू चल पुढं, आलोच मी. तो आलो म्हणला की मग याला काहीच नाही वाटत महाराज, निर्धास्त जातो. तसं भगवान सांगतात की योगक्षेमम कवा व्हायचं. देवापुढे विश्वास आहे तेवढा. जो माणूस दिवसातून 1000 वेळा नावावर बोलतो हे माहिती आहे, त्याच्यावर विश्वास आहे. पेपरमध्ये आला, पेपर छापून आलं, त्यांचं छापून आलं, त्याच्यावर विश्वास आहे. आणि तुकाराम महाराज सांगतात त्याच्यावर विश्वास नाही. भगवान स्वतः सांगतात त्याच्यावर विश्वास नाही बसत. हे आमचं पांढरे पाय आहे, हे दुर्दैव आहे. काय करणार आहे आपण त्याला? विश्वासाला काय करणार तुम्ही? बरं, हा काही कुठल्या बाजारामध्ये विकत नाही मिळत ना. हो, आम्हाला चांगला ओरिजिनल विश्वास द्यावर देवाविषयी, काय तुम्हाला पैसे घ्यायचे घ्यावं, पण त्याच्यात असा डुप्लिकेटपणा नाही पाहिजे. तुकाराम महाराज निवांत का झाले तर त्यांनी देवावर अशा प्रकार, नाहीतरी फक्त भारत आपल्या डोक्यावर असतो, बाकीचं सगळं तर तेच करतो. आपण फक्त आपल्या डोक्यावर असं वाण मानून घेतो, एवढंच होतं. दुसरं काय राहतं आपल्याकडून? काय होतं आपल्याकडून? काय घडतं आपल्याकडून? काय हातात आहे आपल्या? गणतर तर करत होते, आमकन तमकन कृत्रिम पाऊस. कुठे गेले? कुठे गेलं विज्ञान? 96% पाऊस आहे, 99% पाऊस आहे, ते असं करायला पाहिजे यांच्यावर. खरं तर करोडो रुपये शेतकऱ्यांनी जमिनीत घातले महाराज. किती हातात आहे आमच्या? आमच्या हातात एवढंच आहे, नुसतं उड्या मारणं जायचं. कसं काय तुकाराम महाराज म्हणतात आम्ही काही नाही, आम्ही पांडुरंगाच्या चरणावर काय टाकलं, भार टाकून दिला, देह भाव ठेवून दिलेला आहे, आणि निवांत राहिलो म्हणजे निष्क्रिय राहिलो असं नाही समजायचं. निवांत राहिलो म्हणजे निश्चिंत झालं. आणि आता नुसती साधना करण्यामध्ये आमचा सगळा काळ आणि सगळी शक्ती, माझे बळ बुद्धी पाय तुझे, माझी बुद्धी तुझ्या पाया करतात खर्च होते, आणि माझं बळही तुझ्या पाया करतात. म्हणून आपली बुद्धीही आणि आपलं बळही संसाराकरता खर्च होतं, सगळं संसाराकरता. आणि मग काय नुसतं स्वतः झाल्यावर इकडे काय कामात राहिलं? ती पूर्वी सारवायची घरं होती ना,
सारवायचे घर बघितले असतील ना तुम्ही, आता आले पडच्या पूर्वी सारवायचे. आणि ते पावसाळ्यामध्ये हिरवागार अशा प्रकारचं गवत खाऊन जर शेण पडलेलं असेल तर हिरवगार शेण राहील. आणि मग ती बाई असं एवढा मोठा पाऊस घेऊन सारवायला त्यात पाणी टाकायचं, त्याचं ते यंदा करायचं ना ते सरळ पुढं. तर ते त्याच्यातला जो कस आहे तो खाली चिटकून राहायचा, ती भूमी चांगली व्हायची. आणि मग पुढं त्याच्यातलं कमी 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 पार शेवट तर मग त्याच्यात हिरवेपणा काहीच नाही, नुसता स्वतः होऊन मग त्या बुद्धी आणि ते बळ इकडे येत. काय ते इकडे होत सगळा कस संसारात घालतो आपण. म्हणजे वयाला नाही म्हणत मी, जे तरुण आहेत त्यांचं तरी कस कशात जातो किंवा संसारात पैसे मिळवण्याकरता, प्रतिष्ठा मिळवण्याकरता, घर बांधणं याच्यात. आणि हे स्वतः इकडे राहतो. सांगावं लागत झोपू नका. याच्यापेक्षा दुर्दैव आणखीन कोणतं वाटत. घरदार सोडून त्याच्याकरता इथं राहिलेली माणसं तिथं येऊन जर त्यांना झोपा लागत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव आणखीन दुसरं कोणतं आहे? असं का होतं त्याचं कारण आहे, सगळा कस तिकडे जातो ना. खरवड इकडे राहते. बळ आणि बुद्धी दोन्हीही अशा प्रकारची साधनेमध्ये पाहिजे. निवांत तुकोबाराय म्हणतात, निवांत शब्दाचा अर्थ निष्क्रिय नाही, निश्चिंत आणि निश्चिंत अशा प्रकार झालो. म्हणावणे चिंता नाही आम्हाला नव्हे, गर्भवासा जन्म घेता आम्हाला चिंता नाही. तुकोबारांना विचारलं का चिंता नाही, तर तुकोबारांनी सरळ बोट केलं, भोळे भाविक हे नाट सांगले होय तैसे केले भक्ती व्हावे. या पांडुरंगामुळे आम्हाला चिंता नाही. पांडुरंग तुमच्याकरता सोडा सगळं करतो, आम्हाला नाही का पांडुरंग, आम्हाला चिंता, मग तुम्हाला का चिंता नाही. तुकोबारे म्हणतात आम्ही त्याच्यावर काय टाकला, भार टाकला. देह भाव आम्ही राहिलो ठेवणी निवांत चरणी विठोबाच्या. अमुच्या हिताचा जाणून उपाव तोची पुढे देव करीत असे. म्हणजे संसारिक तर चिंता करत नाहीच नाही आम्ही, पारमार्थिक सुद्धा चिंता नाही करत, साधना नाही करत असं नाही, साधना करतो पण चिंता नाही करत. मग तुम्ही काय करता साधना, बस त्यांनी जे आमच्या पुढे केलेलं आहे ते आम्ही करत राहतो. त्यांनी जो आमच्या पुढे मार्ग अशा प्रकारचा दाखवला की तो हे मार्गाने चाल, आम्ही आपलं त्या मार्गाने चालतो. त्याला म्हणतात पडोनी राहील. पडोनी राहील म्हणजे असा हातपाय ताना तता येणं असं नाही. पडोनी राहील या शब्दाचा अर्थ त्याने जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गात निश्चिंत होऊन काय करेल, साधना करेल. तर अमुच्या हिताचा जाणवणे उपाय, त्याने आमचं हित कशात आहे हे ओळखून त्या हिताचं साधन काय आहे ते पाहून त्या साधन आमच्या पुढे केलेलं आहे. त्याचं आम्ही आपलं नुसतं काय करत राहतो, मग चालत राहतो. बाकीची चिंता काळजी करायची काही आम्हाला गरज अशा प्रकारची राहत नाही. दिल्ली बरोबर एकदा माणसं भिजी भरली कशी निश्चिंत होतात माणूस. काही ताण नाही होत, काही ताण नसतं. पुढलं वळ कुठे ठेवलं की चालले निघाले, तर वळ कुठे आणते, पुढे जाऊन तंबू देते, स्वयंपाक करते, सगळं करते, निश्चिंत राहतात माणूस. काय काही ताण नाही, लगेच सगळं वेळेवर होतं, माहीत राहत, अनुभवलेला असतो. तर देवावर नाही बसत विश्वास, माणसावर विश्वास बसतो. हा तो म्हणलाय पंगत देतो म्हणजे येईल, काय काळजी नाही, त्याच्यावर विश्वास आहे, देवावर नाही. तो तुझा बाप आहे का, नाही नाही तसं काय आपला संबंध नाही. मग गेले होते तिकडे कार्यक्रमाला आणि त्याची ओळख झाली, म्हणजे एवढ्यावर त्याच्यावर विश्वास बसतो. पण ज्याचं कीर्तन करायला गेला, ज्याचं कीर्तन करतो म्हणून त्याची आपल्यावर भावना बसली, त्याच्यावर नाही विश्वास. काय महाराज कपाळ आहे, किती दुर्दैव आहे. तेव्हा तुकोबाराय म्हणतात अमुच्या हिताचा जाणवणे उपाव तोची पुढे देव करीत असे. देव तोची उपाय पुढे करीत असे, तो उपाय मार्ग आमच्या पुढे करतो. आम्ही आपलं त्याचं काय करतो, त्या मार्गाचं क्रमण करत राहतो, त्यांनी जे सांगितलेलं आहे ते करत राहतो, चिंता काहीच करत नाही.
म्हणजे भक्ताच्या जीवनामध्ये एवढी निश्चिंतता पाहिजे. एखादा कोणीही आला आणि सांगितलं अहो हे काय होतं तुम्हाला, तुम्ही चला आणि लगेच तुम्हाला अनुभव आणून देतो, कारण असे बी पंथ आहे लगेच समाधी लागत तुम्हाला. नुसतं त्याने डोक्यावर हात टाकला, हा पिऊन बी गेलेला असला तरी काही अडचण नाही. समाधी लागते, साक्षात्कार होतो, पुन्हा जीव कोटीत येतात. म्हणजे असं इतकं वेगाने घडतं सगळे. आमचं वाटोळं झालं चालत तरी चालेल, पण आम्ही आता ह्याच मार्गाने चाललो. आम्हाला संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे, आम्हाला भगवंतांनी जो रस्ता दाखवलेला आहे, त्या रस्त्याने चालत असताना आमचं वाटोळं झालं तरी चालेल. देह जावो आत्मा राहो, देहही गेला तरी चालेल, राहिला तरी चालेल, पण पांडुरंगी दृढभाव चरण न सोडी सर्वथा, हे नामदेवरायांनी म्हणावं. आपली ही अशा प्रकारची तशी स्थिती अवस्था झाली पाहिजे, व्हायलाच पाहिजे, व्हायलाच अशा प्रकारची पाहिजे. तशी अपेक्षा असावी देवाकडे, तशा प्रकारची काय करावी, प्रार्थना करावी, देवा आम्हाला ही अवस्था दे. तेव्हा देवच आमच्या हिताचा उपाय जाणून तो आमच्या पुढं करत असल्यामुळं आणि त्याच्यात डोकं नाही घालत की हा तिथं जाईलच का आणि असं होईलच का आणि तसं होईलच, काही चिंता करत नाही, चालत राहतो. म्हणून नाही सुख दुःख म्हणे, ऐकिल्या कानी वचनाचे. म्हणून मनी सुख दुःख नाही, त्यामुळं मनामध्ये आमच्या सुख दुःख नाही. सुख दुःख कधी निर्माण होतात, आपल्याला जे पाहिजे असतं ते नाही मिळालं दुःख होतं, जे पाहिजे असतं ते नाही मिळालं की काय होतं, दुःख होतं. आणि जे नको असतं ते मिळालं की सुख होतं. जे नको असतं ते मिळाल्यावर सुख होतं का, तरी दुःखच होतं. जे हवंय ते नाही मिळालं तर दुःख होतं, आणि जे नको आहे ते मिळाल्यानंतर दुःख होतं. सुख कधी होतं, जे हवंय ते मिळाल्यानंतर सुख होतं, आणि जे नको आहे ते गेल्यानंतर सुख होतं. तुकोबाराय म्हणतात आम्हाला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही, कारण आम्हाला काही हवंय असंच नाही, आम्ही ठरवलेलं आहे, त्याला आपल्याला जे हवंय ते त्याने पाहिलेलं आहे. मग तो जे वेळेवर पाठवेल ते आपल्याला हिताचं काय आहे, साधन आहे. त्याच्यामुळं मग ते नको असलेलं मिळालं तरी आम्हाला दुःख होत नाही, आणि हवं असलेलं नाही मिळालं तरीही काय होत नाही, दुःख होत नाही. त्यांनी नाही दिलेलं ना, तर मग त्याच्यात आपलं काय असलं पाहिजे, हित असलं पाहिजे. आपलं हवं म्हणण्याला आपल्याला काय हवं ह्याचा विचारच आम्ही नाही करत ना, याचा विचार आम्ही कोणाकडे दिलेला आहे, देवाकडे दिलेला आहे. आणि मग देव असाच अशा प्रकारचं साधन आमच्या समोर उभं करतो की ज्याच्यात आमचं हित आहे. मग अपमानात आमचं हित असेल तर तो अपमान समोर आणून करेल, निंदेत आमचं हित असेल तर निंदा समोर अशा प्रकारची उभी करेल, टोले खाण्यात आमचं हित असेल तर टोले अशा प्रकारचे देणारा कोणी उभं करेल. आम्हाला त्याचं दुःख वाटतच नाही, कारण जेही तो करतोय ते आमच्या हिताचं करतोय. अशा प्रकारची आमची भावना झाली असल्यामुळं सुखही नाही आणि दुःखही अशा प्रकारचं नाही. म्हणून नाही सुख दुःख म्हणे. पण मग अशा हे तुमचा एवढा निश्चय कशामुळे झाला, ऐकल्या काने वचनाचे, वचनाने काने ऐकल्या, वचन काने ऐकल्या, त्याचं वचन कानाने ऐकलं, साधू संतांच्या माध्यमातून ऐकलं की तो भक्तवत्सल आहे. तो काय आहे, भक्तवत्सल आहे. तो भक्तवत्सल आहे. आणि मग जर भक्तवत्सल आहे, आपण जर भक्त आहे तर आपल्यावर तो प्रेम करतो. मग प्रेम करणाऱ्या व्यक्तीनं काही केलं तरी ते हिताचं आहे असं माहित असतं, ते हिताचं आहे. बाबा कुठे घेऊन चालले, दवाखान्यात घेऊन चाललो बाळा. बाबा कशाला दवाखान्यामध्ये, अरे तुला बेट झालेलं आहे ना, हा ते काढून टाकायला, बाबा लय दुखत होते, पण बाबा घेऊन चाललेले.
जरी कापायला चालवलं असलं तरी नेणारा कोण आहे? बाबा आहे, आणि ते आपलं हित करणार आहे असं माहीत असल्यामुळं निश्चिंत. तेव्हा मनाने नाही सुखदुःख मनी ऐकिले काने वचनाचे, आणि म्हणून माझी स्थिती आता अशी झालेली आहे. कशी झालो मी निसंग निवांत एकला, भारत्या विठ्ठला घालवण्या. त्या विठ्ठला भार घालवण्या पहिल्याच चरणाचं कुणाच्या प्रकारचं या ठिकाणी तोच पण स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. विठ्ठला भार घालवण्या, सगळं ओझ त्या देवावर टाकलेलं आहे. मानसिक ओझ देवावर टाकलं असल्यामुळे. पण तुम्ही टाकलं, त्यांनी घेतलं पाहिजे ना. घेतो तो घालोनिया देवाची माता घालोनिया भार, देवाचे माथा घालवणार. साधकांना सुद्धा तुकोबारायांनी वेळोवेळी हा उपदेश केलेला आहे की देवाच्या डोक्यावर ओझा टाका, देवाच्या डोक्यावर ओझा टाका. घालोनी माथा बेसलो भार, सांडेला लौकिक व्यवहार. आधी हे विचारले थार अविनाश परपदायचे, घालोनी माथा बैसलो, त्याच्या डोक्यावर अशा प्रकारचा बोजा टाकलेला आहे. आणि आम्ही निवांत राहिलो पांडुरंगाच्या डोक्यावर. विठ्ठला भार घालवून या, विठ्ठलावर भार घातलेला आहे. हा तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. भार घातली, भारच नाही घालत आम्ही, आपला भार आपण आपल्यावर घेतलेला आहे. मग येतात ठीक आहे, तू करतो ना, तुला छान आहे ना, मग कर. मग काय अडचण नाही, मग काय अडचण नाही. कोणी करत असलं का देव ते खुश राहतं त्याच्यावर, द्या ना चालू दे, मग काय अडचण नाही. पण त्याच्यामुळं काय होतं, मग त्या भारात सगळं आयुष्य जातं. म्हणजे साधना करायलाच काय राहत नाही, आयुष्य. वेळही राहत नाही, वेळेपेक्षा बुद्धी राहत नाही. बुद्धी सांगितलं तर दृष्टांत राहत नाही. सगळा बुद्धीचा कस हाच्या बाहेर वाहण्याचा तो संपून जातो, सगळा कस तिकडे जातो, काही नाही लक्षात राहत नाही. एक माणूस गीता शिकायला चालू लहान मुलांना महिलांना गावात त्यावेळेस शिकवतो. तर माझा बाबाने मला गीता शिकायची. ठीक आहे बसा, स्वयंपाक चालू होता माझा. स्वयंपाक वगैरे ते एका पोरगी घेऊन आले होते. बसलं मग मी पुढे आलो, नमस्कार वगैरे केला. मग मागे बसलं, तिचा हात त्या पोऱ्याला लागला. ते म्हणे कोण आहे रे? म्हणे मी बेबी. कोणाची बेबी? आता त्याचे नात तिला घेऊन आली, घरून याला तिथं आणलं. त्याची नात आहे आणि ते त्याच्या लक्षात राहिलं नाही. हे कोणाचे? बाबा म्हणलं तुम्ही गीता नका शिकवायला. का बाबा? म्हणलं तुमची नात लक्षात राहिलं गेली, गीता केव्हा लक्षात राहिली? हे कोणाची कोण आहे? तुमची नात लक्षात राहिलं गेली, तुम्हाला गीता केव्हा लक्षात ठेवायची? तुम्ही ज्याच्या बुद्धीचा कस सगळा इकडे ही झालेला आहे, नष्ट झालेला आहे, काय करणार आहे? म्हणून मी तुकोबाराय म्हणतात निसंग झालो, निवांत झालो. संघ म्हणजे कसलाच संबंध नाही ठेवला. निसंग शब्दाचा अर्थ कशाचाच संबंध नाही ठेवला. निवांत, अगदी निश्चिंत आणि एकटा सगळा भार त्या देवाच्या डोक्यावर अशा प्रकारचा घातलेला आहे. तो काय म्हणे झालो जयाचे अंकित तोची माझे हित सर्व झाले. पण याच्यात काय आहे? विश्वास. फक्त या सगळ्या अभंगाचं सार आहे की देवावर पूर्ण विश्वास टाकलेला आहे. झालं ते झालं, निश्चय दास न पाहे मागेला ते वास. पुढं ते सोच सेवेचाची काय पहिलं भांडवल गाठी तरी विश्वास. परमार्थातलं भांडवल येणारच विश्वास. आमच्याकडे हे भांडवल आहे असं नाही,
पण तिकडे खर्चायला नाही. आता पोराच्या नावावर उतरताना काही विश्वास नसतो काय. संसारात महाराज विश्वासाशिवाय संसार बी नाही होत. संसारातही विश्वास ठेवावाच लागतो. विश्वास ठेवला मनुष्य पेरताना विश्वासाने नाही पेरीत का. आपण आता एवढ्या तंगीच्या दिवसामध्ये हजारो रुपयाचं बी याच्यात घालून राहिलो तर हे आपल्याला पुढं भरपूर उत्पादन देईल हा विश्वास असतोच ना. त्याच्याशिवाय तो पेरेल कसं काय. बोर पाडायला लागला किती काय वेळेला विश्वास नष्ट होतो तरी माणूस विश्वासाने करत आपण विश्वास ठेवावाच लागतो. मला विश्वासाशिवाय नाही परमार्थ होत नाही, संसारही होत नाही. पण मनुष्य संसारावर सहज विश्वास ठेवतो. जसं खालाला धावे पाणी, उताराला पाणी सहज धावतं, त्याच्याकरता काही फार कष्ट करावे लागत नाही. तसं संसारावर सहज विश्वास, कारण अनेक जन्मामध्ये ते ठेवलेलं आहे ना, पुष्कळ जन्मामध्ये ठेवीत आलं, त्याच्यामुळे तो सहज बसतो. इकडं म्हटलं की मग हातचा राखून ठेवीतच नाही असं नाही, पण मग हातचा राखून मग विश्वास ठेवतो. आणि हातचा राखला का त्याला चालत नाही. हातचा राखला का त्या मला वाटतं चांगुनानच ते डोकं ठेवलं होतं परत चांगुना तिला वाटलं मग कधी मध्ये पाहायला येईल कामाला. आणि खालच्या याचं ते रांधून स्वयंपाक तयार केला. ते म्हणे हे काय कामाचं आहे भुसा भुसा. मुख्य तर तसंच ठेवलं, पुन्हा मला ते डोकं हे करायला लावलं. कारण हातचा याला नाही चालत. हातच्या ठेवलेल्या माणसाला तर फार लगे फेकून देत होते. एवढी द्रौपदीच्या जवळचा महाराज, किती जवळचा बरं, स्वतःची बहीण मानलेली द्रौपदीला, आणि नाही बोलायला जवळ सगळं तिनं विश्वास टाकला, अगदी स्वतःच्या शक्तीचाही भरवसा सोडून दिला आणि दोन्ही हात वर केले. मग दुसऱ्याच क्षणामध्ये भगवंताने त्या ठिकाणी अंबर अवतार धारण केला. दुसऱ्याच क्षणामध्ये माझं ते तिथून दुःशासन गेला, तिच्या केसाला धरून ओढीत आणलं. त्यावेळेला त्याला प्रगट व्हायला काय अडचण होती. तर त्यावेळेला हिनं सर्व बाहेर टाकलेला नव्हता ना. म्हणजे पुरा 100% टाकला तरच घेतो, 99% टाकणारा तुम्ही नाही घेतो. आपल्या सर्व 10-5% राहतो. 10-5% माणसं आपली सगळी व्यवस्था आपणच लावतात तर मग पंढरपूरला चातुर्मासला येतात. कसं असतं सगळी व्यवस्था लावतो. आता काय त्याला कळत नाही हा किती फुगे राहिली, बाकी त्याला नाही कळलं. त्याला महाराज म्हणजे विश्वासाच्या बाबतीत तो दुसरं काहीच मागत नाही. मग तो काय मागतो, माझ्याविषयीची तुझी निष्ठा भावना विश्वास काय, काही ना लगे एक भावाची कारण भाव विश्वास, बाकीचं काही लागत नाही. बाकीचं सगळं असलं तरी काही फायदा नाही. बाकीचं सगळं आहे, मस्त बोलता येतं, संसार सगळं आहे. तरी फार लहान म्हटलेलं आहे. तर भाव नसेल माझ्याविषयी जर विश्वास काही उपयोगाचं नाही. संसारातला आहे देखील चांगलं संसारात ठीक आहे, तिकडं काही कामाचं नाहीये. तेव्हा तुकोबाराय म्हणतात की तुकाराने झालं जयाचे अंकित, ज्यांचे अंकित झालो, ज्यांचे दास झालो, ज्यांचे भक्त झालो, ज्याची माळ गळ्यामध्ये घातली, ज्याच्या नावाचं कुंकू कपाळाला लावतो, तोची माझे हित सर्व जाणे, तो माझं सगळं हित अशा प्रकारचं जाणतोय. म्हणून